हिंदू भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असणारे श्री नरसिंह यांचे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असलेले परभणी जिल्ह्यातील नृसिंह पोखर्णी येथील नृसिंह भगवान यांच्या मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देव दिवाळी निमित्त भव्य दीपोत्सवाचा कार्यक्रम 5 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्रातील जागृत देवस्थान म्हणून श्री नृसिंह भगवान यांचे हे मंदिर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे। राज्यभरातून व देशभरातून भाविक भक्त येथे दर्शनासाठी येत असतात। देव दिवाळी निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य असा दीपोत्सवाचा कार्यक्रम नृसिंह मंदिरामध्ये संपन्न झाला। यावेळी 1,00,000 दिवे प्रज्वलित करून हा उत्सव साजरा करण्यात आला। या उत्सवानिमित्त मंदिरातील रोषणाई बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भक्त उपस्थित होते। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी 5 वर्ष आपलं 5 दिवस सारखा कार्यक्रम चालू झाला। प्रत्येक कार्यक्रमामध्ये भजन कीर्तन हे आयोजित केलेलं होतं। त्याचप्रमाणे 3 दिवस नरसिंह याग यज्ञ हा देखील आयोजित केलेला होता। त्यामुळे बरेच भक्त लोक येऊन गेले आणि आज शेवटचा दिवस हा यज्ञ संपन्न होऊन त्या ठिकाणी एक दीपोत्सव दरवर्षी होत असतो। तो दीपोत्सव आज खूप प्रमाणामध्ये जवळजवळ 1,00,000 दिवे होते। आता लावण्यामुळे थोडं कमी झाले असते ना, परंतु 1,00,000 दीप आणलेले आणि लागलेले आहेत। आणि पुन्हा या ठिकाणी महाप्रसाद देखील झालेला आहे। सर्व भक्तगण जेवण केले। 3,000 लोक जेवायला होते। याप्रमाणे हा कार्यक्रम आणि यज्ञ देखील झालेला आहे। सर्व महाराज लोक सर्व हे त्यांचा सत्कार आणि त्यांचं हे सगळं व्यवस्थित केलेलं आहे। आणि माझं नेहमीच एक विधायक कार्यामध्ये नेहमी लक्ष असतंय। जिल्हा परिषद असो का कलेक्टर असो किंवा मंत्रालय असो, त्या ठिकाणी मी जाऊन एक तीर्थक्षेत्र ब दर्जा पर्यटन ब दर्जा असल्यामुळे सतत मागणी करीत असतो विधायक कामाची, आणि त्यामध्ये रिस्पॉन्स देखील मला चांगला मिळतो। हे विशेष आहे। इतर राज्यात येतात, आंध्र प्रदेशमध्ये येतात, महाराष्ट्रामधले जवळजवळ मुंबई पुण्याचे तर खूप येतात, नाशिकमध्ये देखील खूप असतात। तर या कार्यक्रमामध्ये बाहेरचे लोक बंगलोर, कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणून येत असतात। आणि एक नरसिंहाचं दर्शन त्यांना एकदा तरी नरसिंहाचं दर्शन व्हावं असं वाटतंय, त्यामुळे सर्वजण येत असतात। आणि त्यांचे कुलदैवत आहे, कारण हे दर्शनामध्ये कुलदैवत हा फॅक्टर फार मोठा असतो। त्यामुळे आम्ही नुसतं एक जाहिरात काढली की भक्त लोक येतात आणि एक त्यांचे डोनेशन बी असते हे ठरविलेलं। आजकाल तर असं डोनेशन नोकरी लागली की अर्धा पगार इथं आणून देतात लोक, अनुभव आलेले। आणि हे पैसे आपण एक चांगल्या विधायक कार्यासाठी सत्कर्मासाठीच लावतो, हे विशेष। अजून काय सांगाल, काय महात्म्य आहे नेमकं? पोखर्णी गाव आहे, त्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही सुद्धा पत्रकार घरावर हे नरसिंह देवतेचं एक वैशिष्ट्य आहे की पोखरणीमध्ये दुमजली इमारत नाही, काळे कपडे घालायचे नाही, लाकडी पलंगावर झोपायचं नाही, काळी छत्री वापरायची नाही। आणि त्यामुळे आम्हाला खरोखरच आता दुमजली बांधायचं ना म्हटल्यानंतर जमिनीचा प्रॉब्लेम यायला आहे, गुंठेवारी सुरू झालेली आहे, त्यामुळे खूप त्रास होतो। परंतु एक अनुभव असा आहे मागलचा, मी प्रत्यक्ष डोळ्याने बघितलेला आहे की ज्याने दुमजली बांधलेले त्याचा ते सगळा नाश झालेला आहे। त्याच्यामुळं देवाच्या वाट कोणी जात नाही, ते एक आमचं न्यायालय आहे। भाविक भक्तांना काय आवाहन करा? भाविक भक्तांना यायचं किंवा तुम्ही एक सत्कर्म कार्य करीत जा आणि या दीपोत्सवापासून एक तुम्हाला रस्ता मिळेल व्यवस्थिशीर, आणि तुम्ही तुमचं जीवन जगत जा। आणि जे इच्छा असतील ते भगवंतापाशी मागितल्यानंतर प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो, त्याप्रमाणे मिळून जातं।